मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरताला गीत्या सिंहासन, रामासी वनवास. मोडू नका वचनास. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा, झणी माझ्या भरतास. मोडू नका वचनास. कैकई, अगं इतकी वेडी कशी तू? त्या रामाच्या राज्याभिषेकाची गोष्ट ऐकून खुश कशी झालीस? दागिन्यांनी स्वतःला मढवून घेतलंस, अयोध्येत आनंद वाटत फिरलीस. अगं आज जर मंथरेनं तुला या गोष्टीची जाणीव करून दिली नसती, तर उभा जन्म तुला त्या कौसल्य आणि सीतेची दासी म्हणून काढावा लागला असता. नेमका माझा भरत आजोळी गेला असतानाच हे कट रचलं जात होतं. त्या रामाचा राज्याभिषेक करत होते. मी भले होऊ देईल असे. खरं तर बरेच झाले की नाथांनी मला दिलेल्या त्या 2 वचनांची पूर्ती मी आजवर मागितलीच नव्हती. आणि आज मी हट्टच धरला. प्रथम वराने भरतास, माझ्या भरतास, ज्याला मी आजवर माझ्या मातृप्रेमापासून, माझ्या मायेपासून वंचित ठेवलं, त्याच्या वाटणीचं सारं प्रेम त्या सवतीच्या पोराला, त्या रामाला दिलं. त्या माझ्या भरतास राजा करा, सिंहासन द्या. आणि त्या रामास द्या 14 वर्ष वनवासात धाडून. आणि हा वचनास मोडू नका. हा नाथा, वचनास मोडू नका. पण मला अपेक्षित होतं तेच झालं. सुतस्नेहांनी वेडे झालेले नाथ केवळ आडेवेडेच घेऊ लागले. रघुवंशज वीर आहेत ना ते. मग असा वचनभंग शोभून दिसतो का रघुवंशज वीरास? त्यांना स्मरते तरी का की तपोवनात लढत असताना जेव्हा त्यांच्या रथाचं चाक निखळलं, तेव्हा त्या चाकास निजभाऊंचा आस कुणी घातला होता? मीच, या कैकईनेच. त्या क्षणी जर नाथांचं काही बरं वाईट झालं असतं, तर आज या संपूर्ण रघुवंशज कुळाचा अस्त झाला असता. आज हे कुळ अस्तित्वात आहे ते केवळ आणि केवळ ह्या कैकईमुळे. विजयी झाले तेव्हा नाथ, विजयी झाले तेव्हा. लाडके, तुझं दिधले मी वर 2 माप तुझी आस. तू केव्हाही कधीही ज्या 2 वचन माझ्याकडून मागशील ते मी तुला पूर्ण करून देईन. पण मी तेव्हा काहीच मागितलं नाही. नारी सुलभ मी चतुरपणाने, अजून रक्षिली अपुली वचने. नारी सुलभ मी चतुरपणाने, अजून रक्षिली अपुली वचने. आज मागते वरते दोन्ही, साधुनिया समयास नाथा. मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा. मोडू नका वचनास. आता का विनवताय मला? का माझी मनधरणी करताय? आता काही झालं तरी ही कैकई ऐकायची नाही. आता तुम्ही काही करा, तर रामास प्रासादातून काढून टाका किंवा वंशाची रीती मोडा. मला ते काही ठाऊक नाही. मुळात तो रामच ऐश्वर्याचा पिपासू आहे. त्यालाच मोह आहे या राजगादीचा, या सिंहासनाचा. आणि नाथ
आत निघाले त्याची इच्छा पूर्ण करायला. त्यापेक्षा वचनपूर्ती करून धन्यता मिळवावी त्यांनी. आता काही झालं तरी ही कैकई ऐकायची नाही. आता आव्हाळ फाटू दे किंवा ही धरणी भंगू दे. परला भाविण मी न घ्यायचे शेवटचाही श्वास नाथा. मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास.